मला ज्या इकडे घेऊन आल्यात ना त्यांना फ्रेश होण्यासाठी कॉटेज उघडून दिलं का? हो हो, आत्रंग गेलाय त्यांच्या सोबत, तो देईल त्यांना कॉटेज उघडून. पण आहे कोणती? मल्लिका नाव आहे त्यांचं, गेस्ट आहेत आपल्या. बरं, आणि त्यांचं नाव रजिस्टर मध्ये लिहून घ्यायची काही गरज नाही. साहब जी, वो आपकी फ्रेंड है क्या एम्स्टरडैम की? मालक, मी काय म्हणतोय, तुमचे गेस्ट नॉनव्हेज खातील ना? नाही म्हणजे मी तुमच्यासाठी खास नॉनव्हेजचा मेनू बनवताय. झालं का सुरू तुझं नॉनव्हेज? अरे जरा मोकळी हवा तर घेऊ दे त्यांना इथली. अरे बघ ना किती दमल्यासारखे दिसत आहेत ते. अण्णा असू दे, राहू दे. हा सगळा गोंधळ मला किती प्रिय आहे हे गेल्या काही दिवसात मला जास्त जाणवलंय. खरंच सांगतो, तुम्हा सगळ्यांना ना मी खूप मिस केलं या दिवसात. अरे पण होतास कुठे तू? यांना एम्स्टरडॅमचं तिकीट मिळालं कुठे? नाही ते काही माहित नाही मला, पण मी तिकडे नव्हतो. अरे मग होतास कुठे तू? तू त्या इंटरनॅशनल नंबरवरच कॉल केला होतास ना मला. सांगतो सगळं सांगतो. आधी मयेकर काका आणि गौरीला इथे येऊ देत, मग सांगतो. हा, त्यांना कळवलं ना मी आल्याचं? हो हो. अरे बस बस, काय झालं तुझ्या पायाला? बस. अण्णा, कपिलला हळदीचं दूध दिलत का? नाही, दूध हळद नको म्हणाले. फ्रेश वाटण्यासाठी लिंबू सरबत मागवलंय त्यांनी. आता कसं वाटतंय कपिल? बरं वाटतंय आता. म्हणजे इथे आल्यानंतर खरंच खूप बरं वाटतंय. काका, गौरी कुठे? तिला कळवलंत ना मी आल्याचं? काका तुमचा जरा फोन द्या मला, तिला फोन. कपिल आता मला सांग, नक्की कुठे होतास तू? आणि हे पायाला काय झालं, कसं लागलं पायाला, सांग बघू मला. आम्हीही तेच विचारतोय त्यांना. हो, पण मालक काहीच सांगत नाहीयेत. साहब जी का एक फ्रेंड भी आया है एम्स्टरडैम से. साहब वो कौन है? तुझी चौकशी थांबवशील? मला कपिलशी महत्वाचं बोलायचंय. कपिल इतके दिवस गायब होता हे फार गंभीर प्रकरण आहे. कदाचित आपल्याला पोलिसात सुद्धा कळवायला लागेल. तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती सगळी मी नंतर सांगेन, पण आता सगळे जरा प्लीज. अरे मयेकर काका, हिरे तुम्ही थांबा. अरे ऑफकोर्स, हे फॅमिली मेंबर्स आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आता मला सगळं नीट सांग कपिल, काय झालं? अरे तू आजीचं कारण सांगून गेलास आणि गायबच झालास त्यानंतर. यांनी आजीला फोन केला तर कळलं की आजी बरी आहे. अरे मग होतास कुठे तू? ए बाबा, मला सगळं नीट सांग रे, खूप टेन्शन आहे मला. आणि सावंतांनी विचारलं ना तर मी त्यांना सगळं सांगेन, उगाच तुला दगदग नको. खूप दमलेला दिसतोस ना तू, आणि पायालाही लागलाय तुझ्या, म्हणून म्हणतो. हो कपिल, सांग हा सगळा काय प्रकार आहे? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे मी. तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय
I'm also getting excited. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके